28% पासून 18% वर आणलेले आहेत. हं, हं. 12% वर जे होते ते 5% वर आणलेले आहेत. ओके. आणि काही गोष्टी नील आणि एक्झाम सुद्धा केलेले आहेत, जे ओके. आपल्याला खूप बेनिफिट होत आहेत एव्हरीडे यूजमध्ये. पॅकेज्ड किंवा अनपॅकेज जे असते, तो एक सामान्य माणूस आधी विकत घेण्याच्या आधी विचार करायचा की ही महागाईची वस्तू आहे. GST हा 4 स्लॅब प्रकार होता आधी, हं, हं. जिथे 5%, 12%, 18% आणि 28% हे 4 स्लॅब असायचे. हं, हं. आता 99% आयटम जे आहेत ते 2 स्लॅबमध्ये आणले गेलेले आहेत, जे अच्छा. आहेत 5 आणि 12%. ओके. आणि जो 1% राहिला आहे तो सिन गुड्स आणि काही आयटम आहेत त्याच्यामध्ये, ते 40% स्लॅबवर नेले गेलेले आहेत. ओके. पण आपण जेव्हा हे बाकीचे 99% आयटम्स जे बघत आहोत, हं, हं. हे अतिआवश्यक आणि डेली यूजसाठी जे सामान्य माणसांना आवश्यक आहेत का हं, हं. कुठल्याही माणसांना त्या हिशोबाने आवश्यक असलेल्या वस्तूंवर ही स्लॅब जी आहे ती कमी गेलेले आहेत. हं, हं. म्हणजे 28% पासून 18% वर आणलेले आहेत. हं, हं. 12% वर जे होते ते 5% वर आणलेले आहेत. ओके. आणि काही गोष्टी नील आणि एक्झाम सुद्धा केलेले आहेत, जे ओके. आपल्याला खूप बेनिफिट होत आहेत एव्हरीडे यूजमध्ये हं, हं. सामान्य आणि हे माणसांना. कधीपासून लागू होणार आहे? 22 सप्टेंबरपासून ह्या वर्षी. अच्छा, यावर्षी 22 सप्टेंबरपासून हा दिलासा मिळू शकतो आणि त्याच्यामध्ये जसं तुम्ही सांगितलं, की जे स्लॅब्स आहेत ते बदललेले आहेत. पण सामान्यांसाठी यामुळे नेमकं काय बदललं? म्हणजे आतापर्यंत आपण GST भरत आलो होतो, जे काही गोष्टी आपण खरेदी करायचो त्याच्यावर टॅक्स हा पे करायचो. तर मग सामान्यांसाठी यामध्ये नेमकं काय बदललं? सामान्यांसाठी जे एव्हरीडे गुड्स आहेत आणि हं, हं. नेसेसिटी गुड्स आहेत, फॉर एक्झाम्पल दूध. हां. दूध हे देशाची गरज आहे हं, आणि हं. ती खरेदी करताना जो आपल्याला आधी कर लागायचा, हां, हां. तो आता काढला गेलेला आहे. अच्छा. टेट्रा पॅकवर जे कर लागला गेलेला असतो तो हं, हं. कापलेला आहे. ओके. पनीर ही गोष्ट जी होती, पॅकेज्ड किंवा अनपॅकेज जे असते, हं, तो हं. एक सामान्य माणूस आधी विकत घेण्याच्या आधी विचार करायचा की ही महागाईची वस्तू आहे हो. आणि ही घेण्याआधी 2 वेळा विचार करायचा. आता कसं झालंय ते टॅक्स फ्री झालेलं आहे. हं, हं, म्हणून हं. ते थोडंसं इन्क्रिमेंटल बेनिफिट त्यांना बघायला मिळतंय. दुसरं गेलं की ब्रेड, हं. रोटी, खाकरा हे असे जे नेसेसिटीचे प्रकार आहेत ते नील केलेले आहेत. हं, हं. GST मधून कर काढला गेलेला आहे ह्याच्यामध्ये. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या पॅक्ड वस्तू आहेत त्याच्यामध्ये मग पनीर असेल किंवा मिल्क आहे, जे लोकांना हवं असतं. बरेचसे लोक जे काम करतात, जॉबसाठी जातात, त्यांना ते जास्त काळ टिकवून ठेवण्यासाठी या सगळ्या गोष्टी ते घेत असतात. मग अशा वस्तूंवर आधी GST होता, त्याच्यामुळे तो त्यांना जास्त महाग मिळत होत्या, पण आता त्या स्वस्त मिळतील असं हो, आपल्याला म्हणता येईल. हो, हो. अगदी, अगदी. बट मिल्क जे आहे ते नॉन फ्लेवर्ड मिल्क, हं, हं. अनफ्लेवर्ड मिल्क जे आहे, ओके. त्याच्यावर कर काढला गेलेला आहे. हं, हं, हं. बाकीचं जे आहे त्याच्यावर कर कमी केलेला आहे. जसं ओके. कंडेन्स मिल्क आहे, हा एक मिल्कचा प्रकार आहे. हं, हं. मग प्लांट बेस्ड मिल्क आहे, त्याच्यामध्ये कर कमी केला गेलेला आहे.